कौटिल्य अकॅडमीमधून पेपर पालकांनी विकत घेतला असं रोहित पवार म्हणाले। 90% प्रश्न या क्लासेसमध्ये आधीच दिले गेले होते असाही आरोप रोहित पवारांनी केलाय। परीक्षेच्या 2 दिवस आधी विद्यार्थ्यांना प्रश्न मोबाईलवर आले असं म्हणत त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे। तर मी चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं उत्तर यावर प्रवीण पाटील जे कौटिल्य अकॅडमीचे सर्वेसर्वा आहेत त्यांनी दिलं। या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती। 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले। त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत। काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाहीये आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे, परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर। औषध निर्माण शास्त्राच्या पेपर फुटल्याचा आरोप जे आहे ते आमदार रोहित पवार यांनी केला होता आणि या सर्व आरोपांमध्ये सर्वात मुख्य सूत्रधार म्हणजे कौशल्य अकॅडमीचे जे संचालक आहे प्रवीण पाटील यांच्यावरती आरोप जे होते त्यांचा करण्यात आलेला आहे। हीच ती अकॅडमी यांनी या अकॅडमीतून सर्व जो औषध निर्माण शास्त्राचा म्हणजे एफडीआय जो पेपर आहे तो फुटला असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। हा पेपर जो होता हा 20 मार्चला होणार होता, 22 मार्चला होणार होता, मात्र त्या अगोदरच 20 मार्चला हा पेपर जो आहे तो फुटला होता असा दावा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे यामध्ये मुख्य सूत्रधार असलेल्या प्रवीण पाटील यांच्यावरती देखील त्यांनी गंभीर असे आरोप जे आहे ते करण्यात आलेले आहेत। यामध्ये एक नायब तहसीलदाराचा मुलगा होता, त्याला 13वा रँक आला होता, तर मुलीला 16वा रँक जो आहे तो आलेला होता। त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या अति सखोल तपास करण्याची मागणी जरी त्यांनी केली असली तरी देखील ही जी अकॅडमी जी सध्याच्या स्थितीला जी आहे ती चालू असल्याचे दिसून येत आहे। मात्र यांचे संचालक जे आहे त्यांनी या सर्व आरोप जे आहे ते फेटाळला असल्याचे दावा जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे। जितेंद्र वैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।